नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती आणि दिवसभर मार्केटमध्ये तेजी टिकून होती। दिवसभराच्या कामकाजामध्ये मार्केट ही स्थिर होती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फ्लॅट होती म्हणतो तसे कामकाजात झालेलं आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 12 पॉइंटने घसरून 80,425 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 31 पॉइंटने वाढून 24,573 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई मेटल इंडेक्स 2.28% वर आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.76% वर आहे। बीएसई ऑटो इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 0.85% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.53% वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.33% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 3.89%, बीपीसीएल 3.40%, श्रीराम फायनान्स 3.16%, टाटा स्टील 2.97% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 2.65%, इंडसइंड बँक 1.21%, बजाज ऑटो 1.19%, ॲक्सिस बँक 1.17% असे घसरण आहे। आज एफआयआयने 2,667 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,802 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।